बोंधू खरातच्या संदर्भातली महत्त्वाची बातमी। खरातच्या मालमत्तांवर आता ईडीच्या वतीनं छापेमारी करण्यात आली। छापेमारीमध्ये महत्त्वाचे पुरावे हाती लागण्याची शक्यता आहे। अशोक खरातच्या नाशिकच्या घरी आयकर विभागानं धाड टाकली। तसंच सिन्नरच्या ईशान्येश्वर मंदिर परिसरामध्ये ईडीचं पथक दाखल झालेलं आहे। खरात याच्या नाशिकच्या बंगल्याबाहेरून याचा आढावा घेतलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी महेश महाले यांनी। पाहूयात। लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली अटकेत असलेला भोंदू अशोक खरात याच्या आता मालमत्तांवर देखील टाच आलेली आहे। आपण जर बघितलं तर ईडी आणि आयकर विभागाकडनं अशोक खरात याच्या मालमत्तांची आता तपासणी केली जात आहे। आणि आता आपण नाशिकच्या कर्मयोगी नगर या ठिकाणी अशोक खरात याचा तृप्ताबाला नावाचा जो बंगला आहे या ठिकाणी आहोत। आणि या ठिकाणी जर बघितलं तर आयकर विभाग आणि ईडीचं पथक जे आहे ते दाखल झालेले आहे आणि त्यांच्याकडनं जे आहे ते अशोक खरात यांच्या बंगल्यामध्ये तपासणी केली जात आहे। एकूणच अशोक खरात याची मालमत्ता ही मोठ्या प्रमाणात होती। त्यांनी ही मालमत्ता कशाच्या आधारे जमवली याचा देखील तपास जो आहे तो आता खरं तर करण्यात येत होता। तपास यंत्रणांकडनं अशोक खरात याच्या विरोधात लैंगिक अत्याचाराच्या संदर्भातला तपास सुरू असताना आणि त्याच्या मालमत्तेचा संदर्भात संपूर्ण अहवाल जो आहे तो SIT कडनं जो आहे तो आता यांना ईडीला दाखवण्यात आलेला आहे। सिन्नरच्या ईशान्येश्वर मंदिर परिसरामध्ये देखील ईडीचे आणि आयकर विभागाचे पथक जे आहे ते दाखल झालेले। त्यामुळे एकूणच जर बघितलं तर महत्त्वाचे कागदपत्र जे आहे ते अशोक खरातच्या संदर्भात या ठिकाणी मिळण्याची शक्यता आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर आयकर विभाग आणि ईडी यांची संयुक्त कारवाई जी आहे ती नाशिकमध्ये करण्यात येत आहे। यामुळे महत्त्वाचे कागदपत्र हाती लागू शकत आहे आणि अशोक खरात याने ही एवढी मालमत्ता कशी कमवली या संदर्भात देखील तपास केला जातोय। त्यामुळे आगामी काळामध्ये अशोक खरात याच्या अडचणी आणखी नव्याने वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। एवढे पैशाचे गैरव्यवहार हे वर्तमानपत्रात आणि चॅनलमध्ये दिसते, धक्कादायक आहे। म्हणजे खूप मोठं रॅकेट आहे, जणू काय माफिया आहेत अशी म्हणायची वेळ आलेली आहे। म्हणजे एक भोंदू बाबा अजून काय काय उद्योग हा करत होता हे देवालाच ठाऊक। पण भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारने या बाबतीमध्ये मला असं वाटतं कुठलाही कॉम्प्रोमाइज किंवा कुठल्याही दबाव जर कोण टाकत असेल तर मला वाटतं ते होता कामा नये। या भोंदू बाबाच्या विरोधात पोलीस यंत्रणा आणि होम मिनिस्ट्री जे करते ते स्वागतच केलं पाहिजे त्याचं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।